आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवाब मलिकांच्या घरात उमेदवारी दिली आणि त्याला निवडून सुद्धा आणलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात वादावादी झाली होती। त्यानंतर भाजपने मलिकांवर गंभीर आरोप केले। काही काळ त्यांना जेलमध्येही राहावं लागलं। त्यानंतर आघाडीचं सरकार कोसळलं आणि मग नवाब मलिक अजितदादांसोबत राहिले। भाजपने त्यांना विरोध केला, मात्र अजितदादा त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले दिसले। विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपचा विरोध जुगारून त्यांनी नवाब मलिकांच्या कन्या अणुशक्तीनगर इथून त्यांना उमेदवारी दिली। नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक या त्याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्या निवडून सुद्धा आल्या। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे हिंदी सक्तीला अजितदादांनी केलेला विरोध। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषा अनिवार्यपणे पहिल्या इयत्तेत शिकवण्याच्या सरकारच्या धोरणाचा विरोध केला। त्यांच्या मते मुलांना मराठीवर आधी प्रभुत्व मिळावं आणि हिंदीची शिकवण 5वी पासूनच लागू करावी। त्याऐवजी पहिल्या ते 4थी पर्यंत मराठी भाषेवर लक्ष केंद्रित करायला हवं असं अजितदादांचं मत होतं। मराठी ही महाराष्ट्राची प्रमुख भाषा असल्याने तिच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक भूमिकेला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि हिंदी शिकवणं चुकीचं नाही, पण ते शालेय शिक्षणाच्या पहिल्या 4 वर्षात अनिवार्य करायला नको अशी त्यांची भूमिका होती। सरतेशेवटी अजित पवारांच्या या भूमिकेमुळे हा विषय राजकीय आणि सामाजिक दोन्ही बाजूने चर्चेत आला। त्यातच हिंदी सक्तीला ठाकरे बंधूंनी जोरात विरोध केला आणि मग प्रसंगी त्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुद्धा दाखवली। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीच्या विरोधातील दोन्ही GR मागे घेतले होते। त्यामुळे एकंदरीतच अजित पवारांनी भाजपसोबत जाऊनही ते भाजपमय झाले नाहीत। त्यामुळे काय झालं की मागच्या काळात ते जरी महायुती भाजप शिंदेच्या शिवसेनेसोबत असले तरी या काळात त्यांनी गोरक्षकांना रोखा, आदित्यनाथ यांचा टोला जो बटेंगे तो कटेंगे आहे जी घोषणा आहे, हिंदी भाषा सक्ती असेल त्याला विरोध, नवाब मलिकांना जो विरोध करण्यात येत होता भाजपच्या भूमिकेला त्याला डावलून कुठेतरी नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक यांना विधिमंडळाची दारं उघडी करून दिली। त्यामुळे अजित पवारांनी त्यांची वेगळी अशी आयडेंटिटी जपल्याचं दिसून आलंय। तर याविषयी इनपुट दिले होते माझे सहकारी सचिन वाघमारे यांनी। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ।